ये. काय झालं आई? हे काय आहे? हे ते बनीच्या हॉस्पिटलचं बिल मी भरलं, त्याची रिसिप्ट आहे. काल सगळे एवढ्या टेन्शनमध्ये होते तर मला वाटलं की मीच भरून टाकतो. बरं केलंस, नाहीतर उगाच त्यांच्यावर बरडा आला असतं, नाही का? भाऊजी अशा वेळेला ना तुम्हालाच हे सगळं सुचू शकतं. पण 1.5 लाखाची रक्कम ही छोटी रक्कम आहे का? कशाला उगाच नसत्या जबाबदाऱ्या डोक्यावर घ्यायच्या. आई अगं 1.5 लाखाचं काय घेऊन बसली असतो? आपल्यासाठी थोडी अवघड येते. आणि बनीचा जीव वाचला ते महत्वाचं नाहीये का? तू जरा गप्प बसशील. काय पुन्हा सारखं मलाच गप्प कर. काय रे, नको रे सगळ्यांसमोर असं उलट उत्तर देऊ तिला. हो मी काय म्हणतोय, आकाशची रिसिप्ट दे मला, मी आपल्या अकाउंटंटला देतो. ॲक्च्युली हॉस्पिटलच्या बिलवर ना टॅक्स बेनिफिट मिळतात. पण मी काय म्हणते, समजा तू नसतास तर काय केलं असतं त्यांनी? अगं नसता तर वेगळी गोष्ट आहे, पण तो होता ना, होता म्हणून भरलं त्याने बिल. आणि तो नसेल, आणि तो का नसेल? लग्न ठरलंय ना त्यांचं. आणि आई आता बनी ही माझी जबाबदारी आहे. आता लग्न झालं नाहीये, पण लग्नानंतर बनी आपल्याच घरी राहायला येणार आहे आपल्यासोबत. आणि आई जबाबदारीचं सोड, माणुसकी महत्वाची नाहीये का? तू सुद्धा एवढे देवधर्म करतेस, दान धर्म करतेस, पण आपल्या ओळखीच्या माणसांच्या गरजेला हात आखडता घ्यायचा, हे संस्कार तूच आम्हाला दिले नाहीयेस. अगं हे सोड, तुझ्या कुठल्या मैत्रिणीसोबत असं काही घडलं असतं तर तू मागचा पुढचा विचार केला असतास का? ती गोष्ट वेगळी आहे. का? ते सगळे श्रीमंत आहेत म्हणून? नाही म्हणजे पुढच्या दिवशी ते सगळे पैसे आपल्या अकाउंटमध्ये जमा करतील ह्याची खात्री होती म्हणून का? आई, श्रीमंतांच्या मदतीला 1000 लोक धावून येतात. मी तर म्हणतो आकाश, तू त्यांच्याकडे पैसे परत मागू नकोस. आणि जर त्यांनी दिले तर घे, नाहीतर त्यांना वाईट वाटेल. नाही बाबा, मी त्यांच्याकडे पैसे मागायला जाणारच नाही. हो, हे उत्तम. बर, बरी आता कसं आहे? बरं आहे आता. मी चिनमुलूला घेऊन त्याला भेटायला जाणारच आहे. सध्या थोड्या चिडल्यात माझ्यावर, पण एकदा राग शांत झाला ना की मग मी त्याला घेऊन जाईन. हवं तर खा. थँक्यू. का मस्त आहे आंबा. अरे वहिनी, आपल्या अदितीला पण खूप आवडतो ना आंबा. हो अगदीच, काय विचारू नका, खूपच आवडतात तिला. हे घे, आधी ती ताईसाठी काढून ठेव. हो चिनमुलू, अदिती तुमची मोठी बहीण आहे ना? हो. आणि तुमचं तिच्यावर खूप प्रेम आहे. हा मग? मग मी तिच्यावर प्रेम केलेलं तुम्हाला चालतं? हो हो. मग तसंच बनी पण तुमचा मोठा भाऊ होणार आहे. मग मी त्याचा बाबा झालो तर माझं तुमच्यावरचं प्रेम कमी होईल का? सांगा ना. बरं मला सांगा, मी अदिती ताईवरती किती प्रेम करतो? हा, खूप प्रेम करतो की नाही? मग मी तिच्यावर प्रेम करतो म्हणून माझं तुमच्यावरचं प्रेम कमी झालंय का? सांगा ना, कमी झालंय? नाही. मग बनी आल्यावर काय प्रेम कमी होणार आहे का? हा वहिनी सांग ना, मी काय बरोबर बोलतोय की नाही? एकदम बरोबर. हा. चूक. कारण आधी ताई तुझ्या बाबाची मुलगी आहे. तिच्याकडे आहे तिचा बाबा, पण बनीकडे त्याचा बाबा नाहीये. आणि तो तुलाच बाबा बोलतो. आता तर सारखा सारखा बाबा बाबाच करतो. आणि बाबा, तू म्हणत होतास की तू आमच्यासाठी लग्न करतोस, पण तुला एवढं का लग्न करायचंय? ती आम्हाला आवडत नाही तर पण तू लग्न करायला निघालायस. तुझा एवढा गोड गोंडस बनी अजिबात आवडत नाही हो त्यांना. बनी, आता मला सांग, 8 वर्ष झाले आकाशचं अजून लग्न का नाही झालं? ह्या मुली कुठल्या मुलींना टिकूच देत नाही. तुला सांगते, आमची अवनी इतक्या प्रेमाने करते ह्या मुलींचं, पण ह्या मुली अवनीच्या नाही होऊ शकल्या तर तुझ्या काय होणार आहे? वहिनी, तुला काय वाटतं चिनमुलू ऐकतील?
अगं त्या बनी आणि वसुंधराचा द्वेष करायला लागलाय. लहान आहेत त्या.